मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले। एसटी बस ही राज्याची जीवनवाहिनी असून या एसटीच्या चालक वाहकांचे गावकऱ्यांशी कायमचे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे। ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान असून काळानुरूप एसटीमध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात 5150 संपूर्णपणे वातानुकूलित ई बसेस दाखल होत आहेत। या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। एसटी महामंडळाने 5150 वातानुकूलित ई बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे। या 34 आसनी वातानुकूलित ई बसेस बोरीवली, ठाणे, नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या शिवशाही बसेस सारखाच असणार आहे। विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना 50%, 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे। ठाणे शहरातील खोपट बसस्थानकात आयोजित कार्यक्रमास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नेनोटिया, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।